या शेजारच्याच ठिकाणी कॅरम स्पर्धा होत्या आणि त्या स्पर्धेच्या ठिकाणी त्यांना जे काय वास्तू आहे ती आणखीन वाढवून पाहिजे होती, म्हणून ते लोक आमदाराकडे गेले. त्यावेळेला आमदारांनी सांगितलं माझ्याकडे काय मला 2च कोटी मिळतात, मला काही निधी वगैरे नाही. आणि ती लोक ज्यावेळेला मला सांगायला लागली, मी म्हटलं आत्ताच्या आमदाराला तुम्ही 2 कोटी म्हणत असाल तर मी ज्या वेळेला आमदार होतो त्यावेळेला आम्हाला 25-30 कोटी मिळत होते. आजही मी आमदार नसताना माझ्याकडे त्यापैकी म्हणजे 2023-24 आणि 24-25 या कालावधीमध्ये मंजूर झालेले साधारण 20 कोटीची कामं आजही व्हायची आहेत. याचा अर्थ असा आहे की एकनाथ शिंदे आणि फडणवीस सारखा जर नेता असेल तर आमदारांना नागरी कामांसाठी निधीची कमतरता पडत नाही, हे मला त्या माध्यमातून सांगायचं होतं. आणि मला असं वाटतं ती काही छोटंसं क्लिप हे करून जे हे चुकीचं आहे. आणि आमदार सुद्धा जर तो मतदारसंघात फिरला तर मला असं वाटतं त्याला सुद्धा आम्ही केलेली कामं दिसतील. तो बिल्डरांच्या ऑफिस आणि त्यांच्या साईटवर जास्त मुलाला माथाडीची कामं देणं हे काम तो करतोय, त्याच्यामुळे मी केलेलं कामं काही त्याला दिसणार नाही. लिहू देत ना की माझी आजही कामं शिल्लक आहेत. मी तेच म्हणतोय की 20 कोटीची कामं अजूनही मला करायची आहेत. मी आमदार नसताना सुद्धा आज मी ती कामं करतोय, उद्घाटनं करतोय. अर्थात हा जो सगळा निधी आहे हा साधारण 2022, 2023 ते 2024 या कालावधीमध्ये जो मिळालेला निधी होता, ह्या निधीतली असंख्य कामं बाकी आहेत. लोकसभा, विधानसभा आणि पावसाळा यामुळे ती कामं थांबली होती. एकच कॉन्ट्रॅक्टर होता आणि आज मला असं वाटतं ती कामं मी करतोय. त्या बाबतीत असलेल्या आमदारांचे आक्षेप आहेत, ते जाऊन कंप्लेंट करतायत. मला असं वाटतं नागरी विकासाची कामे असलेला फंड आणि तो योग्य प्रकारे नागरिकांच्या कामासाठी वापरणं ही माझी सुद्धा जबाबदारी आहे.